प्रमुख म्हणजे गावाची जास्त सुधारणा, शिक्षणास्तर आणि विजेचे पुरवठा बरोबर व्यवस्थित करणे आणि गावातील सार्वजनिक ज्या सुखसुविधा आहेत त्यांचा पुरवठा करण्यासाठी आपल्याला तिथपर्यंत जायचे आहे. आतापर्यंत जे कार्यकर्ते होऊन गेले त्यांनी आपल्याला लक्ष दिलं नाही. शिक्षण क्षेत्रासाठी जो पैसा आहे त्याच्यावर काय वगैरे त्याच्यातून अंगणवाडी शेतकऱ्यांना जो खर्च करायचा तो खर्च करताना दिसत नाही. या सगळ्या बाबीकडे आपल्याला लक्ष द्यायचे आहे. त्यामुळे आपला उद्देश आहे की जनसामान्यपर्यंत जाऊन त्या मार्गात येऊन आपल्याला काहीतरी करता येईल. अंगणवाडी शाळेसाठी आम्ही प्रयत्न केले. ते अंगणवाडी शाळेसाठी एक रूम आणली. तापी सर्वोदय आमचे पंचायत समितीचे जिल्हा परिषद सरकारचे उपाध्यक्ष होते त्यांच्या काळात त्यांच्याबरोबर आम्ही भरपूर काही आणलेलं आहे. पाणी टाकी बंधारा वगैरे. आणखी मी स्वतः शिक्षण विभागामध्ये उपाध्यक्ष होतो शाळेच्या शिक्षण समितीवर. त्यावेळेस आम्ही काही योजना आणल्या. त्यानंतर तंटामुक्त समितीवर मी होतो. त्यावेळेस आम्ही तंटामुक्त समितीमार्फत गावाला तंटामुक्त गाव म्हणून एक विशेष 2 लाख पुरस्कार मिळवून दिलेला आहे. कोणते मुद्दे शिक्षण, शेतकऱ्यासाठी पांढर रस्ते, शेतीकरता काही येणाऱ्या सरकारी सोयींच्या सर्वांना माहिती करणं, आराखडा देणं, वीज आणि पाणी पुरवठा सर्वप्रथम. त्यानंतर शिक्षणाकडे लक्ष, शैक्षणिक पातळीकडे लक्ष. सर्वप्रथम तो वीज आणि पाणी पुरवठा. कारण की आता उन्हाळ्या दिवसांनी पाणी पुरवठ्याची जिकडे टंचाई आहे त्यामुळे सर्वप्रथम लक्ष पाणी पुरवठ्यावर येईल. लोकांना घेऊन सर्व समाज, साधारण व्यक्ती सर्वांना एकत्रित घेऊन त्यांच्या घरापर्यंत पोहोचणं, त्यांना आपलं उद्दिष्ट काय ते समजून सांगून या सगळ्या बाबी समजून पटवून देऊन त्यांना आपल्याकडे वळवून विजयी लक्ष देणं. माझ्या जे मुद्दे आहेत मी जनतेपर्यंत पोहोचवून मला विजयी करा. तर एकदा तरी मला साथ द्या. मी तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी काय करू शकतो ते जनतेला सांगणार.